हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज मी बऱ्याच दिवसांनी, महिन्यांनी एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आणलेला आहे. म्हणजे आज मी करणार होती एका वेगळ्या कॅरेक्टरवर आणि आज त्या कॅरेक्टरचं म्हणजे ऑलमोस्ट माझं सगळं पॉईंट्स आणि हे सगळं करून झालं होतं. बट देन मग मला एक अशी खबर लागली. तर तेव्हाही मी विचार केला की अरे जाऊ दे जाऊ दे, एवढ्याशा गोष्टीवरून काय बोलायचं, तर बघूया नंतर कधीतरी करूया, असा पण मी विचार केला. बट देन मग मी म्हटलं जाऊ दे, बघूया तरी एकदा काय काय आहे, काय बोलली आहे ही व्यक्ती. आणि जेव्हा मी ते बघितलं तर मग मला असं वाटलं की नाही, आता ह्याच्यावरती बोललं पाहिजे, आजच बोललं पाहिजे. कारण खरंच हे खूप इंटरेस्टिंग आहे. सो जास्त वेळ न दवडता सुरू करूया डायरेक्टली पॉडकास्टला. कॅरेक्टर पण सांगून टाकते. आजचं कॅरेक्टर असणार आहे फेकांजली झोली, देते भक्तांना गोली. सो आज माझं आपल्याच एका सबस्क्रायबर बरोबर बोलणं चालू होतं आणि त्याच्यामध्ये मी तिला एक मुद्दा सांगितला, तोच मी तुमच्याबरोबर पण शेअर करते. आय डोंट नो की तुम्ही किती रिलेट कराल किंवा मला जे काही माझा मुद्दा आहे तो तुम्हाला कितपत समजेल ते मला माहिती नाही, पण एक मला असं वाटतं की ते तुमच्यापर्यंत पोचावं किंवा सांगावं, म्हणजे तुमच्याबरोबर ते शेअर करावं, म्हणून मी ती गोष्ट सांगते. एकतर मला ना हे जे प्रवचन किंवा एक्स्ट्राचं ते जे काही चांगलं करत असतील किंवा काही, तरीही मला असं वाटतं की जर आपण आपली एखाद्या देवावर श्रद्धा आहे ना, तर जर आपण ह्या अशा लोकांच्या आहारी जात असू, तर मग ती आपण आपल्या देवाबरोबर केलेली प्रतारणा आहे किंवा चीटिंग आहे एक प्रकारचं. फॉर एक्झाम्पल आता मी साईबाबांचं करते, तर किंवा साईबाबांना मानते. करते म्हणण्यापेक्षा मी असं अगदीच असं खूप असं देवदेव करणारी व्यक्ती नाही आहे. पण म्हणजे जे पण काही श्रद्धा आहे माझी बाबांवर. तर मला असं वाटतं की एखादं काम माझं कुठेतरी अडलंय किंवा मला एखादी गोष्ट माझ्या मनाप्रमाणे होत नाही आहे, तर मी देव बदलणं किंवा आता साईबाबांकडून माझं नाही होत आहे, तर मग मी आता दुसरं कोणतरी मला काहीतरी सांगतंय, मग त्यांचं करून बघायचं आणि मग कोइन्सिडेंटली म्हणा किंवा काही कुठल्याही ह्याच्याने जर ते झालं, तर मग मग ते स्विच व्हायचं. मग साईबाबांना सोडायचं आणि दुसरंच कोणाला तरी दुसऱ्याची हे करायची, भक्ती करायला सुरू करायचं. तर हे ना मला खूप सेल्फिशपणा वाटतो. हा एक खूप स्वार्थीपणा आहे आणि अशाने तुम्हाला कधीच काहीच फळू शकत नाही, कुठलाच देव पाहू शकत नाही. मला असं वाटतं की ऑल इन ऑल हे सगळे एकच आहेत. सबका मालिक एक. सगळं जे काही परमेश्वर आहे तो सगळ्यांचा एकच आहे. तर त्यामुळे हे वेगवेगळं मग ह्याला धरायचं, त्याला सोडायचं, मग दुसऱ्याला धरायचं आणि त्याच्यात हे आणि एक प्रवचन करते, मग ह्याचा अवतार, मग त्यांचा अवतार, मग मनुष्यरूपी अवतार, मग ते आता हे दादा ते हे सांगतात, मग हे असं चालवतात, मग ही संस्था, मग त्यांचे विचार. मला ना हे कळतच नाही. म्हणजे जर एक तुमचा मुख्य देव आहे, जर त्याचे विचार तुमच्या पाठीशी आहेत, तेवढेच तुम्हाला पुरेसे नाही आहेत का? हे एवढा फापट पसारा कशाला? आणि हे तर मी ना खूप म्हणजे हे सुळसुळाट झालंय, अतिशय अक्षरशः घाण पसरली आहे मी म्हणते. जो तो उठतोय स्वामी समर्थांचं चॅनल काढतोय, त्याच्यावरती त्यांचे उपाय हे ते. मला खरंच हे विचारावं असं वाटतं. मला खरंच या गोष्टीचा प्रूफ हवा आहे की कुठे लिहिलं आहे, कुठे आहेत हे जे ह्या गोष्टी सांगतात, हे जे ह्या गोष्टी लोकांना प्रीच करतात, असं असं समर्थांनी कुठे लिहून ठेवलं आहे, कुठे बोलले आहेत, कुठे असं झालं आहे? हे काय, कुठल्या गोष्टी पसरवतात, काय बोलतात हे लोक? आणि अक्षरशः म्हणजे एक आहे ना, तुम्हाला मी सांगते, तुम्हाला 100% शुअर सक्सेस पाहिजे असेल तर एक नुस्खा मी तुम्हाला सांगितलेला आहे की तुम्हाला तुमची इज्जत चव्हाट्यावर आणता आली पाहिजे, तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. आणि जर तुम्हाला ते करायचं नसेल तर दुसरं तुम्हाला एक सांगते एकदम बेस्ट, आणि ह्याच्यामध्ये तुमचे फॉलोअर्स, व्ह्यूज सगळं काही वाढेल आणि सगळं काही 100% सक्सेस हे स्वामी समर्थांच्या चॅनलवर आहे. तुम्ही असं दाखवा, मी सेवेकरी आहे, मी सेवा करते, मी मनापासून करते, आणि मग ते पूजा अर्चा आहे ते मांडा आणि सगळं काही करा आणि लोकांना प्रीच करा आणि कुठले काय ते सेशन्स अटेंड करा किंवा कुठे बैठक आणि हे ते अटेंड करा, तिकडून पॉईंट्स कलेक्ट करा आणि मग लोकांना शिकवा.
किती चॅनल तुम्हाला असले ना तरी पण कॉम्पिटिशन नाही देऊ शकत. म्हणजे इतकं जोरात चाललंय सध्या, खूप चलती आहे, तुम्ही करून बघा. आणि हा एक धंदा झालेला आहे, हा एक धंदा लावलेला आहे या बायकांनी. एक नाही, दोन नाही, तीन नाही, सगळे जण म्हणजे आत्ताच्या आत्ता ही ट्रोनेट्रा, मग ती ट्रोनेट्राची बहीण, मग ती टिंडी, मग ही फेकांजली, त्याच्यानंतर आता एक कोणतरी ती डूजा आली आहे, डूजाज लाईफस्टाईल, असे कितीतरी बाप रे. म्हणजे जो तो येतोय मी बघते की त्यांचे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर एकदम झाटपाट पटापाट, डॉलर्स खिसे के अंदर असे चाललेले आहेत. हे नाही तर मग दुसरं काहीतरी म्हणजे आता सध्या तर स्वामी समर्थांचं तर जोरातच चाललेलं आहे. पण त्या खेरीज आता आता गजानन महाराजांचं पण ह्या लोकांनी सोडलं नाही, कॉन्टेंट बनवलं. असे कितीतरी जणांचं मी बघितलं की गजानन महाराज आता ह्या बोंबडीचा काही दूरदूरचा संबंध पण नव्हता तरी बोंबडी पण घेऊन आली, ती पकोडे बाई घेऊन आली, ती पण स्वामी समर्थांचं करते, पण गजानन महाराज पण. म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांचं जिथे कॉन्टेंट छापायला मिळेल, जिथे जिथे कुठे कमाई होईल तिथे घुसतात. आणि मग म्हणतील आता ती पकोडेबाईचं तर असेल की मी तर तिथलीच आहे, नागपूरची आहे वगैरे. तर आता हे रिजन वाईज पण असं म्हणजे झालेलं आहे की आमच्या रिजनचं आमचा देव, मग तुमचा नाही. मग ती एक दुसरी एक अमेरिकेची गोजरी फाजिरी ती पण घेऊन आली गजानन महाराजांचं. म्हणजे कुठेच म्हणजे हे देवाचं कॉन्टेंट आहे ना, हे शॉर्ट तुमचं चालणार. आणि हे जे आहेत ना हे लोक आता लिटरली आपण म्हणू शकतो की सोशल मीडियावरचे भोंदूबाबा आहेत. ही भोंदूगिरी चाललेली आहे आणि हे ठग लोक भोंदूबाबा बनून सोशल मीडियावर यांनी उच्छाद मांडलाय आणि लोकांना उल्लू बनवत आहेत. सो बिवेअर ऑफ सच पीपल. आणि ह्या असल्या चोरट्या भुरट्यांपासनं सावध राहा. मी तर स्वामींना किंवा देवाजवळ हीच म्हणजे स्वामी असं नाही, मी तर देव, पण स्वामींचं ह्यासाठी म्हणते की स्वामींचं नाव घेऊन या लोकांनी जास्तीत जास्त बाजार केलेला आहे. त्याच्यामुळे तर जर कुठेही असं असेल ना तर ह्यांना स्वामी नक्कीच धडा शिकवतील. आणि नक्कीच ह्यांना इतकी जोरात पडणार आहे ना की उठू नाही शकणार हे लोक. हे निर्विवाद सत्य आहे. हे जे कुठल्या हिमतीने किंवा कशी यांची जीभ उचलते हे बोलताना की आपण किती सात्विक, आपण किती सोज्वळ आहोत, आपण किती चांगले आहोत, हे कसं काय हे लोक दाखवू शकतात. त्यांच्या मनाला कुठेही असं नाही वाटत का की आपण देवाचा बाजार करतोय किंवा आपण देव विकायला काढलाय. तर अशा लोकांना खरंच म्हणजे आता तीच एक गोष्ट. आणि बहुतेक देव पण अंत बघतोय की कुठल्या लेवलपर्यंत हे लोक जाऊ शकतात. कदाचित देवाला ह्यांना मोठा फटका द्यायचा असेल म्हणून देव ह्यांना सगळं जितकं म्हणजे एका उंचीवर नेऊन धापकन खाली पाडणार असा मला देवाचा प्लॅन दिसतोय. तुम्हाला तर माहितीच आहे, आपला कनेक्ट आहे ना, आपल्याला सगळं कळतं. असं म्हणजे आपण पण असं देवानेच आपल्याला धाडलंय. तर त्याच्यामुळे मला माहिती आहे देवाचं असंच असणार. आता ह्यांना वाटतंय की अरे आपलं तर मस्त चाललंय आणि मस्त आपण चांगलं बोलतोय, ॲटलिस्ट लोकांना दाखवतोय, पण आपण काय करतोय. तर देवाला तर माहिती आहे ना लोकांपासून तुम्ही लपवू शकता, पण स्वतःपासूनही मी म्हणते लपवू शकता. स्वतःलाही आपल्याला जसं फेकांजली बोलली की आपल्याला वाटतच नाही की आपण काही वाईट करतोय, आपल्याला वाटतं आपण योग्यच करतोय. तर तेच स्वतःलाही आपल्याला ते रिअलाईज होत नाही, पण देवाला तर होत आहे ना. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुमचं ठगवणं सहज पचलं जात आहे किंवा कोणाच्या ते लक्षात येत नाही आहे म्हणून मी अजून ठगवणार लोकांना. तर तसं नाही आहे. तो परमेश्वर तुम्हाला चान्स देतोय, चान्सवर चान्स. आणि एक दिवस तुमचं स्क्विड गेम होणार आहे आणि अजिबातच तुमच्याकडे एकही लाईफलाईन राहणार नाही आहे. सो विचार करा, जरा स्वतःला विचारा, आपण जे करतोय ते योग्य करतोय का. नुसतं चांगलं बोलून काही होत नसतं. फेकांजली ताई, तुझ्या आता जे काही प्रवचन दिलंस ना त्याच्यावर मी पॉईंट टू पॉईंट येणारच आहे, पण तेच आहे चांगलं बोलणं आणि खरंच चांगल्या उद्देशाने बोलणं. हे ह्या गोष्टीमध्ये एक थिन लाईन आहे, ती तुला समजली असती ना तर बरं झालं असतं. नुसतं चांगलं बोलून ठगवण्यापेक्षा सरळ बोलणं आणि जे काही खरं आहे ते बोलणं. स्पष्टवक्तेपणा हा कटू असतो, पण
उद्देश चांगला असला ना तरी ते कटू बोलणं पण चांगलंच असतं, त्याची चांगल्यातच गिनती होते. प्रवचन तू कुठून तरी ढापून देत असशील, मी स्वतःच्या विचाराने देते आणि मी जे करते ते मी स्वतःच्या विचाराने करते. ठीक आहे. तर दुसऱ्यांनी चालवलेली मी कठपुतली नाही आहे, मी स्वतःच्या विचारांची आहे आणि मला जे पटतं, मला जे योग्य वाटतं तेच मी बोलते. सो फर्स्ट पॉईंट, फेकांजली ताईंचं असं म्हणणं होतं की आपण जे काही बोलतो त्याचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो. मग ती व्यक्ती कितीही वाईट असू दे, ती काहीही करत असली असू दे, आपण तिच्याबद्दल बोलण्याने किंवा आपण तिच्याबद्दल आपण काहीतरी असं आपलं मत प्रदर्शित करण्यामुळे ती नेगेटिव्हिटी आपल्याला लागते, त्या व्यक्तीची नेगेटिव्हिटी आपल्यावर ओढवून घेतो आपण. सो आपण अशा व्यक्तींबद्दल बोलायला नाही पाहिजे किंवा त्यांचं त्यांना करू दे, आपण नाही त्याच्यामध्ये बोलायचं वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या मान्या न मानण्यावर आहेत आणि मला कुठेतरी असं वाटतं की इनडायरेक्टली ताईंना असं म्हणायचं आहे फेकीला की फेकीला की जे काही कोण करते, जे आमचं चाललंय ते चालू दे. म्हणजे तू इनडायरेक्टली धमकी देते किंवा लोकांना घाबरवते. जे लोक रियालिटी तुमची समजले आहेत त्यांना तुम्ही आता काहीतरी दुसऱ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करताय की अरे तुम्ही आमचा खोटेपणा लोकांना दाखवला ना किंवा तुम्ही आमचा खोटेपणा ओळखला ना तर तुमचं काहीतरी होणार, तुम्हाला नेगेटिव्हिटी लागणार. तर असं काहीही होत नाही. अगेन, इंटेन्शन्स तुमचे काय आहेत, तुमचा जर उद्देश चांगला असेल, तुमचे इंटेन्शन्स चांगले असतील तर वाईटाला वाईट म्हणणं हे योग्यच आहे. ह्याच्यामध्ये कुठलीही नेगेटिव्हिटी तुमच्याकडे येत नाही. उलट इग्नोर करणं आणि हा जाऊ दे, आपलं काय जातंय, आपल्याला काय करायचंय, फसवू दे, कमवू दे आणि करू दे, तिचं ते बघून घेईल. तर आता एवढे पेशन्स राहिलेले नाही आहेत की कधी काय होईल, कधी तुम्हाला फटका बसणार हे निश्चितच आहे. पण तो कोणाकडून बसेल ह्याचं काही सांगता येत नाही ना. कदाचित असंही असू शकतं की जसं तू म्हणते की जसं स्वामी वधवून घेतात, स्वामी करून घेतात, तसं स्वामी अशा लोकांना बुद्धी देत असतील जशी तुला देतात तशी इतरांनाही देत असतील, खोट्याचं खोटं आणि खऱ्याचं खरं दाखवण्याची. त्याच्यामुळे काहीही नेगेटिव्हिटी वगैरे येत नाही. हेन्स युअर पॉईंट इज ॲब्सल्युटली नॉनसेन्स आणि स्वतःकडेच ठेवते बकवास. आम्ही तर सत्य दाखवतच राहणार. जे चूक आहे त्याला चूक बोलणारच आणि जे खोटं आहे त्याला खोटं बोलणारच. आणि तू खोटारडी आहेस, भामटी आहेस, सगळं करून करून भागली आणि देवपूजेला लागली. अगेन हीच गोष्ट खरी आहे की सगळं तू करून बघितलं, डेली व्लॉग्स करून बघितले आणि काय म्हणजे काय नाही केलंस तू आयुष्यामध्ये. आता तू म्हणशील मी माणूस आहे आणि माणसाकडनंच होतं वगैरे. तर मग सगळं करून भागलीस ना, शेवटी तुला हा मार्ग सापडला, ह्याच्यामध्ये तुझी धन झाली, ह्याच्यामध्ये तुला असं वाटलं की हे एकदम इझिएस्ट आणि हे एकदम सेफेस्ट वे आहे, माझी इमेज पण चांगली राहील आणि मस्त चांगलं छापते म्हणून तू जे धंदा चालू केलास ना छपाईचा, तर ते किती असं चांगलं असलं किंवा वरवर चांगलं दिसत असलं तरी त्या मागचे इंटेन्शन्स प्युअर नसल्यामुळे, सेल्फ सेंटर्ड असल्यामुळे, फक्त फायद्यासाठी आपल्यासाठी आपमतलबी इंटेन्शन्स असल्यामुळे हे काही चांगलं नाही आहे. मग भलेही एखाद्याचं बोलणं कटू असेल किंवा ती व्यक्ती देवदेव करत नसेल, तिचं कॉन्टेंट असं नाही आहे, पण इंटेन्शन्स क्लिअर आहेत, इंटेन्शन्स प्युअर आहेत, जे आहे ते लोकांना काहीतरी असं चांगलं चुंगलं दाखवून ठगवण्याचे इंटेन्शन्स नाही आहेत, तर डेफिनेटली मला असं वाटतं की आय विन द टॉस इन दिस सिच्युएशन. ओके. पॉईंट नंबर 2, फेकीचं असं म्हणणं होतं की काही जणांना असं वाटतं की अरे आपल्याला काही फळतच नाही आहे, आपण इतकी सेवा करतो तरी पण आपल्याला पाहिजे तो रिझल्ट येत नाही आहे. तर त्याचं कारण हेच आहे की तुम्ही हे सगळं जे काही गोष्टी करता त्या कळत नकळतपणे तुमच्यावर त्याचा प्रभाव पडत असतो, त्यामुळे ते काम होत नाही, त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचत नाहीत किंवा तुमच्या मनाप्रमाणे काही गोष्टी होत नाहीत. तर तुम्ही कितीही सेवा करा, तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही असं फेकी म्हणत होती. तर इथे माझी साईड सांगते मी, माय लॉर्ड. माझी साईड अशी आहे की
पहिली गोष्ट तर कुठलंही म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी जे गीतासार म्हणजे सगळ्यात हिंदूंचा परमोच्च ग्रंथ, ह्याच्या पुढे काहीच नाही. आता ह्याच्यावर डिबेट होणं शक्यच नाही. मग कुठलाही काही असू दे, गीतेच्या वर उपर काहीच नाही, हे तर अग्री करता तुम्ही सगळेजण. तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, कर्म कर फल की चिंता मत कर. आम्ही तेच फॉलो करतो. आम्ही दुनियाभरचं ह्याचं असं त्याचं तसं आम्ही असं हे नाही करत. तर आम्ही कर्म करतो, फळाची चिंता करतच नाही. त्यामुळे आम्हाला जे आमच्या नशिबात असेल, जे वक्त से पहले और किस्मत से ज़्यादा किसी को कुछ नहीं मिलता, हेच आम्ही मानतो. आणि त्याच्यामुळे आम्हाला असले प्रश्न पडतच नाहीत. आणि मुळात आम्ही ह्या गोष्टीला बिलीव्हच करत नाही की अरे मी इतकं करते आणि मी इतकं सेवा करते, कारण मी करतच नाही. फ्रँकली स्पीकिंग मी करतच नाही. मी फक्त 2 वेळेला देवाचं मनापासून नाव घेते आणि माझं जे काही आहे ते मी माझं काम करत राहते. मग त्याचं काय बरं वाईट फळ द्यायचं ते देवाने ठरवावं. ते माझ्या हातात नाहीच आहे. आणि ज्या गोष्टी माझ्या हातात नाही त्याची मी चिंता करत नाही. ओके, सो तुझा हा पॉईंट पण मी खोडून टाकलेला आहे. अगेन माय पॉईंट टू बी नोटेड माय लॉर्ड. पॉईंट नंबर 3 झोलीचा असा होता की हे कलियुग आहे आणि मी सारखं म्हणत असते, म्हणजे ती सारखं म्हणत असते की कलियुग आहे कलियुग आहे. तर असंच आपण बघतो की लोकांना चांगलं दिसतच नाही, चांगल्या गोष्टींना लोक अप्रिशिएट करत नाही, वाईट लोकांचे धन होते, वाईट लोकांना लोक उचलून धरतायत, त्यांचं चांगलं होतंय. तर येस, ह्या बाबतीत तर मी अग्री करते. बघ ना, माझे सबस्क्रायबर्स बघ, तुझे सबस्क्रायबर्स बघ, है ना, माझे व्ह्यूज बघ, तुझे व्ह्यूज बघ. तर हे तर बरोबरच आहे. म्हणजे मी वर्सेस DBS हे याचं एक उत्तम उदाहरण आहे की कलियुग आहे, खरंच आहे. म्हणजे खरंच ना, आता मी एवढं चांगलं सांगते, चांगल्या गोष्टी सांगते, भलेही माझं बोलण्याची पद्धत थोडी अशी ह्यांच्यासारखी असं शुगर कोटेड नाही आहे, पण जे आहे ब्लंटली बोलते मी, पण उद्देश चांगला आहे. पण तो उद्देश लोकांना कळत नाही आहे ना. लोकांना या खोट्यांच्याच आहारी जायचं आहे, खोट्यांचंच ऐकायचं आहे. ह्यांचंच एवढं जीव तोडून सांगते तरी पण ह्यांच्याच म्हणजे ह्यांचे अंडे मंडे येऊन इथे उगाचच घाण करत असतात, काही ना काहीतरी लिहित असतात, बोलत असतात. आणि मग तूच कशी वाईट आहे आणि तू बघ, तू सुधर, तू. आणि काही अंडे तर असं ट्रिक वापरतात माझ्यावर, मला हुशारी असं दाखवायला येतात. काय तर म्हणे की तू तर चांगली आहे ना, मग तू इतकी चांगली आहे, तू खूप हुशार आहे म्हणे. म्हणजे ह्यांना असं वाटतं की भाई मला काही कळतच नाही. हे लोक असं यांच्या ताईदादांसारखे, अरे तुमच्या ताईदादांवर PhD केली आहे मी, तुम्ही काय त्यांची स्टाईल मला मारून दाखवता. मला म्हणे की तू एवढी चांगली आहे, तू हुशार आहेस, मग तू कशाला त्यांच्या नादाला लागते, तू कशाला हे करते, तू चांगलं वाग, तू काहीतरी चांगलं कर. अरे भाई मीच चांगलं करते, हाच तर प्रॉब्लेम आहे. आणि जसं ही फेकाफेकी बोलली ना, झोली, तसंच आहे की तुम्हाला हे कळतच नाही आहे. तुम्हाला चांगल्या वाईटातला फरकच ओळखता येत नाही आहे. तुम्ही वाईट लोकांच्या आहारी जाताय. कलियुग, घोर कलियुग. पॉईंट टू बी नोटेड माय लॉर्ड. अरे मुखवटा फाडा यांचा. हे जे सगळेजण मुखवटा घालून बसलेत ना, नुसतं असं बोलवच्चनगिरी केली आणि हळूहळू असं काहीतरी हे स्लो पॉयझनिंग चाललेलं आहे. तुमच्या डोक्यामध्ये कलुषित करतायत आणि स्वतःचं भरतायत. आता ते कसं, ते नेक्स्ट पॉईंटमध्ये क्लिअर करते. सो 4th पॉईंट असा होता की आपलं शरीर हे आपलं नाही आहे, आपण काही म्हणजे नाहीच आहोत, आपण कठपुतली आहोत, रंगमंचावरील कठपुतली आहे. आपण फक्त एक रंगमंच आहे. आयुष्य हे एक रंगमंच आहे आणि त्या रंगमंचावरील आपण फक्त कठपुतल्या आहोत. आपल्याला फक्त जे करायला पाठवलंय ते आपण करतो. प्रेमानंदजी महाराज यांचं ढापलेलं काहीतरी फेकांजली, काहीतरी तोडमरोड करून आपलं सांगते, कारण ती बोलली पण की मी ऐकते प्रेमानंदजी महाराजना वगैरे. तर असं इकडून तिकडून ढापाढापी करून हे काहीतरी ज्ञान देत असतात. त्या ज्ञानाचं म्हणजे काय मतितार्थ आहे हे त्यांना स्वतःलाच कळलेलं नसतं, पण उगाचच असं काहीतरी मोठं बोलायचं. कॉपी पेस्ट बॅच असते ना, तसं कॉपी पेस्ट आहेत हे फक्त. बाकी यांना कोणी त्याच्याबद्दल एक्सप्लेन करायला सांगितलं किंवा तुम्हाला हे असं का वाटतं किंवा तुमचं काय ना, ह्यांचं वैयक्तिक मत नाहीच आहे.
हे फक्त असे इकडचं उचलायचं आणि तिथे पोपटपंची करायची. रट्टा मास्टर आहेत हे, चौथी फेल सगळेच्या सगळे, त्याच्यामुळे ह्यांच्याकडून दुसरी काही अपेक्षाच नाही आहे. तर मला हे सांगायचं आहे की जर ह्या बाईच्या म्हणण्याप्रमाणे की आपण कशाला अट्टाहास आणि काय तर म्हणे की मला आता झोपडीत नेऊन ठेवलं तरी पण मी खुशी खुशी जाईन आणि झोपडीत, मला काय वाटतं की जा ना, मग जा ना, सगळं आवर. आणि ते कशाला ना, नवीन घर, मग त्या घरात वस्तू आणि मग ते साफसफाई, म्हणजे साफसफाईचं जरा जाऊ दे, आपण आता आपलं घर आहे तर आपण साफसफाई ठेवतो, पण मग कशाला ना अजून अजून हव्यास, कशाला गाडी घोडा बंगला काय, आणि कशाला गोष्टी करायच्या. म्हणजे जर तू म्हणतेसच आहे तर मग राहा ना, झोपड्यामध्येच राहा. देव तुझी इच्छा, स्वामी तुझी इच्छा पूर्ण करू देत, पाठवू देत तुला एकदाचं. राहा तिथे खुशी खुशी, आम्हाला पण बघू दे की तू कसं खुशीत राहते झोपड्यामध्ये. काय तर काय बोलायचं, म्हणजे ह्यांचं वागणं आणि ह्यांचं बोलणं कुठेच मॅच होत नाही. अरे त्या देवाला पण तुम्ही एवढं सगळं त्याला मळवून ठेवता, एवढं सगळं गोष्टी त्याच्यावरती एवढं थोपता, आणि सोनं चांदी, त्या देवाला पण तुम्ही साध्या गोष्टीमध्ये बाबा की फक्त श्रद्धेने गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असं नाही दाखवत, त्याच्यामध्ये पण तुमच्या श्रद्धेपेक्षा जास्त असं मोठ्या मोठ्या गोष्टींचा बळेजावच जास्त असतो. ती व्यक्ती म्हणते की मी झोपड्यामध्ये जाऊन राहीन आणि मला काही मोह नाही आणि कोणीच असं ठेवू नका, आणि शेवटी आपल्याला शरीर पण आपलं नसतं आणि आपल्याला इथेच ठेवून जायचं आहे. मग कशाला आपण असा विचार करतो, कशाला आपण पैशाचा हे करतो, विचार करतो, ह्या गोष्टी करतो, त्या गोष्टी करतो. अरे बाई, माणूस आहे ना, माणूस म्हणून जन्माला आलो, त्याच्याबरोबर आपल्याला माणूस हे एकमेव अशी प्रजाती आहे जिला बुद्धी दिली आहे, हां, एक्स्ट्रा दिलं आहे, काहीतरी प्रगती करण्याचं एक वैशिष्ट्य दिलेलं आहे. तर मग ज्या रूपात आपण जन्माला आलो त्या गोष्टी तर आपल्याला मग त्याच्याशी रिलेटेड जे काही वैशिष्ट्य आहेत त्या रूपाची, मनुष्य रूपाची, ती तर आपण करणारच ना. मग असं जर असेल तर तुम्ही लोकांनी मग सगळं संसारच त्यागा. कशाला संसार वगैरे कशाला करताय, मुलं बाळं कशाला जन्माला कशाला घातलीत तुम्ही? सगळं काहीच तुमच्या आयुष्याचा उपयोग नाही आहे, काहीच करायचं नाही आहे, तर असंच जन्माला यायचं, देवदेव करायचं आणि जायचं. कशाला करताय मग ह्या सगळ्या गोष्टी? आहे प्रश्नाचं उत्तर ह्या तुझ्याकडे. आणि करू दे ना ज्यांना करायचंय, स्वतःचं तर चाललंय आपलं, सगळं सोड. मला बाकी तर आता जास्त फापट पसारा करायचा नाही, मला फक्त इतकंच सांगायचंय की कशाला मग एवढंच जर काहीच नाही आहे तर हे पैसे लावून यूट्यूब आणि हे सगळे धंदे, एक नाही तर दुसरं नाही तर तिसरं, आणि कोलॅबरेशन्स आणि वस्तू विकणं, या सगळ्या गोष्टी कशाला करतेस तू? का करतेस? करू नको ना, ते दाखवू नकोस. तू सगळं बंद कर आणि तुझं एकटेच काहीतरी कर तू, देव धर्माचा आणि काय काय. हां, कशाला पैदा केलीस? कशाला पुढच्या पिढीचं, कशाला तुझं काहीच राहणार नाही तर त्याचं ते बघून घेतील, तू देणं लागत नाही. तू कशाला धन करते त्यांची? तू कशाला त्या मुलींसाठी, आपल्या मुलासाठी, आपल्या नवऱ्याला सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते? का करतेस तू? उगाच आपलं काही बोलायचं म्हणून बोलायचं, काहीही बोलायचं, तोंडाला येईल ते. अरे आपण स्वतः काय करतोय आणि आपण दुसऱ्याला काय उपदेश देतोय? लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, असली गत आहे तुमची. लोकांना काय सांगते? हे जर तुला प्रीच करायचं आहे ना, तर झोपड्यात जाण्याची वाट नको बघूस. आहे तो संसार त्याग, हां, बैरागी बन आणि एकदम काहीतरी कमंडलू आणि झोला घेऊन सगळीकडे फिर. सगळं ते जैन मुनी वगैरे असतात ना, तसं राहायला लाग. काय नाही ना, सगळं नाहीतरी तुला काही करायचं नाही आहे. लोकांना सांगते की कशाला पैशाचा विचार आणि कशाला काय गोष्टी आणि कशाला पाहिजे आणि कशाला हे पाहिजे आणि कशाला ते पाहिजे. मग तुला कशाला पाहिजे ते सांग. एवढा जीव का जातोय तुझा? अजून येते मी, पुढचा पॉईंट आहेस तुझी तर चांगलीच तासडते की नाही बघ. तर पुढचा आणि 5वा पॉईंट हा आहे की ही बाई म्हणे की ही बरोबर इकडे आपले सगळे पॉडकास्ट वगैरे ऐकून, पॉडकास्ट म्हणण्यापेक्षा कॉमेंट्स ऐकते, कारण कॉमेंट्समध्ये बरेच जण असं म्हणत असतात की ताई मी जेवण करता करता तुझं पॉडकास्ट लावते आणि मस्त ऐकत असं स्वयंपाक करते आणि कधी वेळ जातो कळतच नाही आणि पटकन स्वयंपाक पण होतो वगैरे. तर पक्की इतकी लबाड आणि लोंबडी बाई आहे ना, म्हणजे बघा हे असे कुत्सित म्हणून आडून म्हणजे हेच आहे ना की तुमचं काम काय, तुमचं उद्दिष्ट काय, तुम्ही करता काय, तुम्ही बोलता काय,
हा खोटेपणा हा नाही का देवाच्या लक्षात येणार? तुम्हाला स्वतःलाही माहिती आहे तुम्ही खोटेपणा करता, तर देवाला नाही का कळणार? भोवणार तुम्हाला, काळजी नसावी. तर हिचं म्हणणं असं आहे की जेवण करताना, स्वयंपाक करताना तुम्ही काहीतरी असं चांगलं लावा, म्हणजे असं देवाचं किंवा चांगलं विचार आणि चांगलं असं, किंवा हिची बकवास ऐका, किंवा हिच्यासारख्या आणि जे आता मगाशी नावं सांगितली त्यांची बकवास ऐका. गॉसिप ऐकू नका, गॉसिप करू नका. एकतर यांना गॉसिप हा वर्ड पण कधी माहिती नव्हता, चौथी फेल लोकांना. आता काय माझ्यामुळे ह्यांची बसली आहे आता पाचावर धारण, तर आता सारखंच गॉसिप 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 शिवाय ह्यांचं हे नाही, दिवस नाही जात, ह्यांच्या घशाखाली घास नाही उतरत, हे दुसऱ्यांना सांगतात. सो मला हेच सांगायचं आहे की गॉसिप इज व्हेरी हेल्दी थिंग टू डू, आणि हेल्दी गॉसिप असतं तर त्याच्यामुळे काहीच मला वाटत नाही हार्म आहे. आणि इट इज सायंटिफिकली प्रूव्हन की गॉसिपमुळे आपलं स्ट्रेस रिलीफ होतं आणि आपल्याला फ्रेश वाटतं, आपल्याला चांगलं वाटतं. आणि ज्या मुद्द्यांवरती, जे मुद्दे आपल्या माइंडमध्ये क्लिअर आहेत किंवा आपले जी काही फर्म मतं आहेत त्याच्याबद्दल बोललं, विचारांची देवाणघेवाण करणं, याचा अर्थ ते काही वाईटच आहे असं नाही. अगेन मला हेच म्हणायचं आहे की ते प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून आहे. काही लोकांना असे भोंदू लोकांमध्ये चांगुलपणा दिसतो आणि काही लोकांना जे सच्चे बोलणारे लोक आहेत पण जरी ते हार्श बोलत असतील तरी त्यांच्यामध्ये चांगुलपणा दिसतो, अशीही काही सुज्ञ लोक आहेत. तर त्या सुज्ञ लोकांना भरकटवायचा प्रयत्न करू नकोस फेके, समजलीस? खोट्या लोकांचं गोड गोड बोलणं ऐकून तो खोटेपणा स्वयंपाकात उतरण्यापेक्षा सच्च्या लोकांचं बोलणं ऐकत ऐकत, हसत हसत, मस्त गॉसिप आणि छानपैकी सगळ्या बातम्या ऐकत कसं खोट्या लोकांचा पर्दाफाश होतोय त्याची मजा घेत, एकदम पटकन असं मस्त ह्याच्यामध्ये हॅप्पी माहोलमध्ये ती खुशी, ते आपल्यासारखं कोणतरी आहे, आपल्यासारखे पण विचार करणारे कोणतरी आहेत, सगळेच असं जगामध्ये असे खोटे लोक नाही आहेत, हे फिलिंग, ही जी एक भावना आहे ती जेवणामध्ये, जे स्वयंपाकामध्ये उतरणार आणि ती त्या स्वयंपाकाची लज्जत आणि 4 पटीने खूप छान होणार. हा अनुभव कित्येक जणींना आलेला आहे. आणि त्याच्यामुळे तू हे नको सांगू की कोणी काय करावं आणि कोणी काय नाही करावं, कारण स्वतःची अक्कल वापर जरा. उगाचच आपलं इथून उचलायचं आणि तिथे अक्कल नसलेली बाई, स्वतःला आता काय विचार नाही आहेत, नुसतं आपलं कुठले तरी ग्रंथ वाचायचे, त्याचा आगाना पिछाना, त्याचं काय म्हणतात त्याला सार नाही समजून घ्यायचं, उगाच आपलं मोठ्या मोठ्या बाता मारायच्या आणि लाथा खायच्या ढुंगूवर, बस तेवढंच जमतं तुला. आम्ही तर मस्तपैकी हसत हसत आणि मस्त मज्जा घेत मी पॉडकास्ट करते पण, आणि लोक ते एन्जॉय करतात पण. सो एकमेव उद्देश हा आहे की तुमच्यासारख्या घाण लोकांचा समाचार घेणं, त्यांचा सुपडा साफ करणं आणि खूप हसणं, हॅप्पी राहणं आणि लोकांना पण हॅप्पी करणं. उगाचच असे काहीतरी जे त्यांच्याकडे ऑलरेडी ज्या चिंता आहेत त्याच्याबद्दलच बोलून आणि त्यांच्या चिंता वाढवणं, हे असले प्रकार आम्ही करत नाही. हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे, खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे. सो फेकांजली गोली तुझ्याच घालती डांगीत, गोली तुझी झोली गुटची, हल हट फट. या बाईची ऑडॅसिटी बघा. नेक्स्ट पॉईंटमध्ये ही म्हणते, तर मला हे सगळं तुमच्या बरोबर बोलायचं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे माझे विचार, हे मला तुमच्यापर्यंत पोचवायचे होते. खरं तर हे माझे विचार नाहीच आहेत, हे स्वामींचे विचार आहेत. स्वामींनी माझ्याकडनं हे वधवून घेतलं, स्वामी मला म्हणाले, स्वामींचे विचार आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोचवते, माझी काही बुद्धी नाहीच आहे. तुम्ही हा विचार डोक्यात आणा की तुम्हाला सकाळी कोण उठवतं, तुम्हाला कोण जेवायला घालतं, तुम्हाला कोण काय करतं, आणि मग तुम्हाला कळेल की ते तुम्ही स्वतः नाहीच आहात. ती एक शक्ती आहे, ती तुमच्यावरती, ती स्वामी शक्ती तुम्हाला हे सगळं घडवून आणत असते. तर हे जे मी काही बोलली आहे ते स्वामींनी माझ्याकडनं वधवून घेतलेलं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तिथे ते हाईकचं बटन दिसतंय ते पण दाबा. अगं बाई, लाज नाही वाटत तुला?
लाज नाही वाटत? बेशरम बाई, इतकं म्हणजे इतकं धादांत खोटं. मला वाटतं की या सगळ्यामध्ये जर कोणाचा सगळ्यात पहिले नंबर लागावा ना, हिची ती पहिली इच्छा हिने बोलून दाखवली ना, ती सत्यात उतरावी आणि खरंच या बाईचं व्हावं तसं. म्हणजे काय बोलते की मी नाही बोलली, मला स्वामींनी बोलून घेतलं वगैरे. आणि हे पण काय स्वामी म्हणतात की हिला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा आणि काय काय करा. हां, ही सगळी आता बोलली असती, जेव्हा जेवी करते ते पण सांगतात का की ती स्वतःच्या अकलेने करते, की ते पण करून घेतात. काय बोलते बाई, तुला लाज वाटते? शरम आहे तुला? एका बाजूला असं म्हणायचं की हे मला काहीच नको आहे, हे काहीच नसतं, आपण उगाचच विचार करतो, तुम्ही ह्या गोष्टींचा विचार नका करू, कशाला पाहिजे आपल्याला, कशाला अजून चांगली गाडी पाहिजे, मला हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं, आपण ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी करतो? नाही, आपलं काहीच नाही आहे, आपण आपलं शरीर पण घेऊन जात नाही. जो मी मागे मुद्दा बोललेली, मी तुम्हाला बोलली या मुद्द्याचं कंटिन्युएशन पुढे होईल, तर ते हेच आहे. हे सगळं ज्ञान दिल्यानंतर ही बाई कुठल्या तोंडाने बोलते की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे विचार पोचवा. आणि अरे तुझे विचार जर तुझे नाही आहेत, स्वामींचे आहेत, तर स्वामी पोचवतील ना. तू कशाला लोकांना सांगते? आणि जर तुझ्या तोंडून जर स्वामी बोलतायत, तर मग माझ्या पण तोंडून कुठला तरी देव बोलत असेल, ते माझ्या तोंडून पण स्वामी वधवून घेत असतील. जे काही आहे तुझ्यासारखीला धडा शिकवण्यासाठी मला पाठवलं असू शकेल. काय बोलते तू? आणि जर तुला कुठल्या गोष्टीचं काही लगाव नाही आहे, काही नाही करायचं आहे, जे आहे त्याच्यात तू समाधानी आहे, तर मग कशाला सांगते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि टॉप ऑफ दॅट आणि हाईप करा, हे पण बोलते बेशरम बाई. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढंच जर आहे ना, तर तू एक गोष्ट करून दाखव, सगळं चॅनल डिमॉनिटाईज कर आणि फक्त परमार्थ सेवेला, स्वामी सेवेला लाग, जर तू खरंच एकदम हाडाची सेवेकरी आहेस तर. हे माझं चॅलेंज आहे तुला. आणि हिम्मत असेल ना, तर हे चॅलेंज एक्सेप्ट करून दाखव, नाही तर तोंड उचकटून फालतूच्या गोष्टी करायला बसू नकोस. ह्याच्या पुढे बोललीस ना, हासडून हातात दे. आणि लास्टला जे बोललीस ना, माझी ही प्रार्थना आहे, मी शेवटी फक्त एकच प्रार्थना करते की ह्या सगळ्यांना सुबुद्धी मिळू दे आणि चांगल्या लोकांचा सत्संग घडू दे आणि चांगले विचार करू देत, लोकांना चांगले विचार करण्याची सद्बुद्धी मिळू दे. तर मी पण हीच प्रार्थना करते सेम. देवा, तुला धरून, तुला पुढे करून जे ह्या लोकांनी जो बाजार मांडलाय ना, त्यांचा बाजार उठू दे आणि ह्यांचा चांगला सुपडा साफ होऊ दे. आणि ह्यांना तू आता वेळ आली आहे, ह्यांना देच आता एक असा बसवणा उठले नाही पाहिजेत. हीच माझी तुझ्याकडे प्रार्थना आहे. माझ्यासारखीच एकदम मी प्रार्थना पण एकदम हार्डकोर करते, असं अशी प्रार्थना नाही करत. बाकी माझी मंडळी तर आहेतच हुशार, त्यांच्याकडे काही म्हणजे सद्बुद्धी वगैरे मागण्याचं मला देवाकडे मी अशा प्रार्थना करतच नाही. मी फक्त देवांना बोलते की माझी मंडळी जे आहेत त्यांना सुखरूप ठेव, त्यांना दुःख दिलीस तरी चालेल किंवा आम्हाला दुःख दे, पण ते दुःख सहन करण्याची ताकद दे, संकट दे, ते संकटांवर मात करण्याची ताकद दे. बस आम्हाला तू बुद्धी दिली आहे ना, त्या बुद्धीचा योग्य वापर करण्याची बुद्धी आम्हाला दे. बस इतकंच माझं देवाकडे मागणं आहे. हिच्यासारखं असं काय नाही. हिला आपल्या अंड्यांवर पूर्ण प्रत्येकाला माहिती असतं ना आपले मंडळी कशी आहेत ते, तर तसं हिचे अंडे तिला माहिती आहे, सडके अंडे आहेत, म्हणून त्यांच्यासाठी सद्बुद्धी मागू दे. त्यांना गरज पण आहे, त्यांना सद्बुद्धी देऊच दे देव. म्हणजे हिचा खोटेपणा आणि हिच्यासारख्या भामट्यांचा खोटेपणा समोर येईल. येस, तथास्तु बालिके, देव तुझी इच्छा पूर्ण करो. सो हे सगळे होते हिचे हे बकवास पॉईंट्स, ज्याला काहीच अर्थ नव्हता. आणि माहिती नाही यांनी कुठलं आपलं स्वतःचंच काहीतरी रूल बुक किंवा स्वतःचाच एक कुठला तरी ग्रंथ छापलाय आणि मग त्याच्या आधारे काही बडबडत असतात, काही प्रवचन देत असतात. असं स्वामींनी मला नाही वाटत कुठे असं काही लिहून वगैरे ठेवलंय किंवा त्यांनी असं काही ह्यांच्याकडे कुठला लेजिटिमेट सोर्स आहे. ह्यांचं स्वतःचंच काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. आणि ते कुठून येतं आहे आणि काय ते आता माहिती आहे, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. तर ते सगळं एकूणच आता ते जे काही घाण पसरली आहे ती देव करो लवकरच संपुष्टात येईल. आणि असंच मी म्हटलं आता एक व्हिडिओ बघितला तर म्हणून मी दुसरा पण असाच चेकआउट केला. तर ही बाई लिटरली म्हणजे तिथे कॅम्फर लिहिलं आहे तरी त्याला बोलते कॅम्प्युअर म्हणजे दिसतंय ते पण हिला वाचता येत नाही. तर तुम्ही मला सांगा ही बाई काय कुठून काय वाचन आणि काय हिची लेवल काय आहे याच्यावरूनच कळतं. आणि म्हणे की हे कॅम्प्युअर आहे आणि या कॅम्प्युअरला ना एकदम कापरासारखा सुगंध येतो.
तर मला हिला हेच सांगायचं आहे, अगं बाई ते कॅम्फर आहे. कॅम्फर म्हणजे कापूर. आता तुला एक तर वाचता येत नाही, त्याच्यात तुला त्याचा अर्थ माहिती नाही, आणि वरून टॉप ऑफ दॅट तू हे म्हणतेस की ह्याला कापरासारखा वास येतो. मग त्या कापराला कापरासारखाच वास येणार ना. नाहीतर काय ग बाई, जा ना हट ना. आणि काहीतरी बकवास करू नको, अनपड बाई. शिक जरा, शिकली असतीस ना बरं झालं असतं. आली तेव्हा पळायचे वेर लागलेले ना, तेव्हा दुसरे धंदे सुचत होते. असले हे फालतू हे लोक ना, थर्ड क्लास लोक, हे काय करणार. ह्यांचं ना आतून बाहेरून हे खूप वेगळे आहेत, अतोनात वेगळे आहेत. आपण विचार पण नाही करू शकत. म्हणून मी जितकं बोलेन ना तितकं कमी आहे. आणि मी आय विल गो ऑन अँड ऑन अबाउट ह्या फालतू लोकांबद्दल. सो बस इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.